हे काय कसे तुम्ही सगळे तुम्ही आम्हाला परत नाही स्टेटस पाहिला. सो मी ब्लॉग घरी चालू नाही केला कारण की मी झाकून घाई झाली माझ्यावर. मी उठलो फटाट रेडी बिडी झालो मग जिमला आलं. तर जिममध्ये आलं आता जिमवरून आलं होते आपण. ओके सो आजचा ब्लॉग कसं त्याला माहीत नाही उद्या. जस्ट जिम करून आलो आहे मी आत्ता जातो घरी. तो घरी जाऊन भेटूया आपण. ओके सर्दी अजून गेली नाही. उद्या तो फार्म हाऊसला जाणार आहे आम्ही. तर आज फ्रायडे आहे तर उद्या ब्लॉग लवकर टाकायला लागेल कारण की 9 वाजता घरून निघायचं आहे फार्म हाऊसला जायचा. सो हा ब्लॉग मी उद्या लवकर टाकेन सॅटर्डेला. आणि सॅटर्डेला ब्लॉग बनवेन. मग तो सॅटर्डेला बनवून मग संडेला आम्ही निघू ना. मग तो काही ब्लॉग सॅटर्डेला बनवू ना आम्ही तो फार्म हाऊसचा ब्लॉग. तो मंडेला येईल. ओके म्हणजे उद्या सॅटर्डेला एक ब्लॉग पोस्ट करीन. संडेला ब्लॉग नाही ना डायरेक्ट मंडेला येईल. सो तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. येईलच उद्या जाणार आहे आम्ही. सो घरी जाऊन भेटू आपण. देखो पायल क्या बना रही है. भजी आहे. भजी भजी नाही ते काय आहे. बोनलेस चिकन बोनलेस. चिकन बोनलेस. तो जेवण जस्ट आलं घरी. पायल बनवते जेवण. आज जेवण पायलने बनवलं. आज पायलचं आता जेवण खायचं आज आपण. तेल टाकायचं जास्त. तेल नाही आपल्याकडे ते वा मुलगी शिकली प्रगती झाली. नीट पूर्ण बनाव. गाइस पोपट झाला. पोपट गाइस ये मेरे को सैंडविच खिला रहा है. हाँ मैं सैंडविच खाएगी. टॉप है ते गाइस. तो ते घरी गेलाय. मी सँडविचची ऑर्डर दिली. मला भूक लागलेली तर काका आता दादाला बोलली खिलाव का. आणि ऑफिसचे जे बिल आहे ते द्यायला आले. मी माझ्या इथेच येते. काय मला सँडविच आलेलं आहे. बॉड तर घरी गेला. त्याला बोलली खायला थांब तर नाही थांबला. बॉडी गेला घरी म्हणून आता मी एकटीच खाते. गाईज माझं खाऊन तर संपलं पण आता तेजस पण येतोय आणि मला अजून भूक लागली. म्हणून मी अजून एक ऑर्डर दिली. तो पण खायला ना. आजचा दिवस खूप हायट्रिक गेला आहे. खूप म्हणजे खूप. गाईज हे माझं सेकंड टाईम आलं आहे. आता मी खाणार. बॉट येतोय. बॉटची पण वाट बघणार आणि घरी निघून जाणार. बा मी तुला खायलाच बोलवलं. मम्मीला दिलं मी. गाईज तेजस फलांडे आलेले आहे. तेजस फलांडे तुमचं स्वागत करत आहोत. खा मी तुझ्यासाठीच मागवलं. मी जाते आता घरी. जाईल माझ्या पप्पांसोबत. खाल्लंय सगळ्यात. मी जस्ट घरी आले. 9:15 झाले आणि आमच्या घरी नवीन ओव्हन आणलाय. आतापासून इथेच काय पण बनवलं. आता तर मावशीकडे जावं लागतं ना म्हणून. सो आता मी फ्रेश वगैरे होते. उद्या जायचं त्यासाठी कपडे वगैरे जे मी बघते आणि आपण मग नंतर भेटूया. ओके बाय बाय. आणि त्याच्यात गेलं माझ्या पप्पांसोबत VMCच्या ऑफिसमध्ये. ते आम्ही आधी तुम्हाला सांगू की का म्हणजे ब्लॉगच्या थोडं पुढे सांगू असं. तर गाईज घरातून आम्ही बाहेर आलो. बसलेलो बोलत होतो आणि मग आता ब्लॉग घेतलाय. आता 11:15 वाजलेत आणि ॲक्च्युली आम्ही लोक ना कोणत्या कमेंटचे ब्लॉग 43चे कमेंट वाचतोय. काल अर्धे वाचलेले आज अर्धे वाचतो. गाईज काल जसं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय आणि तुम्ही ना डिस्क्रिप्शन पण वाचत जावा. तिथे मी म्हणजे नोटमध्ये लिहितो. तिकडे मी लिहितो की काय आहे काय नाही. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलेलं 44 ब्लॉगमध्ये जो आज टाकला. आजच टाकला 40 ब्लॉग जो आज टाकला त्याच्यामध्ये मी असं लिहिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये की गाईज तुम्ही लोक जे कमेंट मी वाचले नाही ना 43 ब्लॉगचे म्हणजे जे वाचलेत ना ते मी लाईक केलेत आणि जे नाही वाचले तर ते लाईक नाही. कारण की आम्हाला पण समजायला म्हणजे हे कमेंट आपली वाचले नाही. सो तेच कमेंट आम्ही जे नाही वाचलेत ते आम्ही कमेंट आता वाचतोय. सो 43 ब्लॉगचे. ओके 43 आणि मच्छर इथे गाईज खूप आहे. तो जे वाचलं ना ते अर्शू फर्स्ट कमेंट गाईज आहे. अर्शू सोबत खुश राहा. थँक्यू सो मच. सो नंतर आहे नरेश चव्हाण छान होता ब्लॉग. थँक्यू सो मच. नंतर आहे अर्पिता धनावडे आणि लवकर लग्न करा तुम्ही नक्कीच. तो नंतर कोमल
बागडे छान होता ब्लॉग. थँक्यू सो मच. नंतर आहे मनाली घोसाळकर हार्ट पाठवलाय. नंतर आहे कार्तिक मोरे प्लीज रिप्लाय दे दादा. कसला रिप्लाय देऊ आता. सो नंतर आहे कावेरी लाईक केले ना म्हणजे हां केले. बस एवढेच काय जे कमेंट 43 ब्लॉगचे वाचले नाही आहे. सो काय आणि असं पण नाही की कोणाकोणाचे कमेंट जे रिप्लाय येतात की रिप्लाय द्या तुम्ही काय बोलत नाही आम्ही विचारतो. तर काय काय लोकांचे कमेंट आम्हाला दिसत नाही कारण की कोण कोण सबस्क्राईब नसेल की तरी पण दिसत नसेल काहीतरी असेल पण काय माहीत नाही आम्हाला एवढं. बट सबस्क्राईब करा चॅनलला. फोन कर. सो नंतर काय आपण वाचतो आता 44 ब्लॉगचे कमेंट्स म्हणजे 44. ते मी पकड. सो फर्स्ट कमेंट आहे हात असं वरती कर. फर्स्ट कमेंट आहे सानिका टाटे 6152. वंशू तुला मी रील सेंड केली आहे बघ तशी रील बनव त्याच्यासोबत. नक्कीच मी बघते. लाईक करा. नंतर अंकिता सदाशिव आय थिंक सो. तुम्ही दोघं खूप बेस्ट कपल आहात. लवकर लग्न करा. गॉड ब्लेस यू ऑलवेज. थँक्यू सो मच. लाईक करता. सायली जाधव खूप छान दिसते तुम्ही सोबत. अशीच नेहमी सोबत राहा. थँक्यू सो मच. नंतर जान्हवी कांबळे तुम्ही दोघं चॅलेंज ब्लॉग करा ना खूप छान होता ब्लॉग. बेस्ट वन. थँक्यू सो मच आणि नक्कीच करू. नंतर हां आता बघा कोणतरी बोललं वाईट कमेंट करते ते वाचत नाही. आता मी ते वाचते. फर्स्ट हाय तन्नू V10. तुझ्यापेक्षा तो तेजस चांगला दिसतो. तुला अजिबात सूट होत नाही तेजस दादा. तुझ्यापेक्षा पण एकदम भारी पोरगी भेटली असती. आता हा प्रश्न त्यालाच विचारला. नाही मग दुसरी कुठली पोरगी पाहिजेच नाही. उत्तर भेटला तो बस. आणि पहिली गोष्ट ही जी कोण आहे तन्नू वगैरे ते तुला सांगण्याची गरज नाही. तू तुझं ओपिनियन दिलं असेल तर ठीक आहे. बट मी एक सांगते तुझ्या प्रश्नाने आम्हाला काय फरक नाही पडणार आणि किंवा ते इम्पॉर्टंट पण नाही. त्याला चालतं आहे त्याच्या मम्मीला चालतं आहे बहिणीनं चालतं आहे पप्पांना चालतं आहे. विषय संपलं. नंतर आहे मला दुसरंच बंद झालं. अर्पिता धनावडे दावा घेऊन याचा दादा आणि दिदी. दवा अच्छा तुम्ही मला आम्हाला खोकला सर्दी झाल्या त्याचं बोलताय का. दवा घेऊन यायचं. हां मी घेतली गोळी. काय माहिती नाही घेतले. अर्पिता धनावडे वडोदराला या केव्हा इथे तुम्हाला फोटोशूटला पण सांगितलंय. नक्की येऊ आम्ही तेव्हा आम्ही स्टोरीज वगैरे नक्की टाकू. नंतर कावेरी सालवी बिग फॅन. ताई आणि दादा तुम्ही दोघं चॅलेंज व्हिडिओ करा. नक्की करू. आम्हाला असं कोणता संडे भेटला ना तर आम्ही नक्की ट्राय करू. संडेच भेटतो. दीक्षा तलपाली 815 प्लीज डू एनी चॅलेंज व्हिडिओ. येस नक्की करू आम्ही. नंतर हर्षू बोथ फेवी लव यू टू सी यू बोथ. थँक्यू. नंतर अर्पिता धनावडे नाईस ब्लॉग. थँक्यू. नंतर दीक्षा टपाल फेवरेट कपल. थँक्यू. नंतर भक्ती बेस्ट वन. दीदी तू कधी येते चेंबूरला. तुझ्या बर्थडेला बोलली होतीस येणार करून चॅटवर आपला. ओके येईन मी कधीतरी. ज्या काय काम असेल किंवा काय असेल ना तर आम्ही स्टोरी टाकू. नंतर रुचिकारा नाईक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. नॉनव्हेज खात नाही का वंशू तू. नाईस ब्लॉग. गाईस असं तर मी कसं आहे ना मी मच्छी नाही खात. मच्छीमध्ये फक्त कोलंबी खाते आणि चिकन खाते. चिकनचे पीस नाही खात पण चिकनचा रस्सा ताव मारून खाते. आणि हा खेकडे मी खूप जास्त खाते. कमल बागडे बिग फॅन. थँक्यू सो मच. नंतर नर्मदा सिद्धी फिरायला कधी जाणार आहे. उद्या. तो गाईचा ब्लॉग परवा येईल तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा एंडपर्यंत म्हणजे तुम्हाला समजेल की उद्या आम्ही फिरायला जाणार. तो ब्लॉग परवा नक्की येणार आहे. नंतर मनाली घोसाळकर तिने हार्ट पाठवले. तो काय मी जसा जिमवरनं आलो ना तेव्हा जसं मी तुम्हाला बोललो की आज फ्रायडे आणि हा ब्लॉग आम्ही सॅटर्डेला अपलोड करणार. सो सॅटर्डेला ब्लॉग शूट करणार जो आम्ही जाणार आहे फार्म हाऊस. ज्या दिवशी हा ब्लॉग अपलोड झाला असेल ना तुम्ही लोक बघत असणार त्या दिवशी आम्ही लोक फिरायला जाणार. आणि संडेला ब्लॉग नाही येणार काहीच.
मंडेला ब्लॉग येईल डायरेक्ट फार्म हाऊसचा म्हणजे सॅटर्डेचा ब्लॉग सॅटर्डेला मंडेला आहे कारण की संडेला आम्ही येणार मग थकून जाणार आहेत मग संडेला रात्री आम्ही ब्लॉग एडिट करून मग मंडेला पोस्ट करून टाकू सो गाईज हा ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही खूप भरपूर म्हणजे बोलतात ना भरभरून प्रेम देते आम्हाला. तो काय 13K होणार आहे आता थोड्या दिवसांत 13K आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील सो थँक्यू सो मच गाईज त्यासाठी. पण अजून एक गोष्ट मी जसं की तुम्हाला मागाशी माझ्या घरी गेले होते मी तुम्हाला बोलली की तेजस गेले पप्पांसोबत BMCच्या ऑफिसमध्ये मी रात्री सांगेन तुम्हाला ते नक्की. सो गाय ते वडापावच्या गाडीचं काम होतं म्हणून माझे पप्पा ह्याच्यासोबत गेलेले ही लोक गेलेले आणि आजचा दिवस खूप हॅट्रिक होता आम्हाला क्लिप्स घ्यायला पण नाही भेटले ब्लॉग घ्यायला म्हणून ब्लॉग नाही घ्यायला भेटला ते पण थोडंफार मग आता घरी निघायच्या टायमाला माझ्या गाडीवरती जे आम्ही लोक गेलो खाल्लं वगैरे तेव्हा मी थोडं घेतलं बिकॉज नाही ते ब्लॉग खूप बोरिंग झालं असतं. तरी ब्लॉग छोटा झाला असेल तर सॉरी गाईज त्यासाठी. सॉरी ह्याच्यासाठी की आम्ही तुम्हाला जास्त टाइम नाही देऊ शकत आहे आणि एंटरटेन नाही करू शकत आहे बट आम्ही आमचं बेस्ट ट्राय करतो रोजचा ब्लॉग डेली बनवायचा. तो काय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा कमेंट करा शेअर करा जो चॅनल नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सो बाय.